नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। कारण मित्रांनो, दिव्यांगांच्या माध्यमातून अनेक प्रश्न विचारले जातात की सर, आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतोय, जिल्हा परिषद, पंचायत समिती या कार्यक्षेत्रामध्ये राहतोय, परंतु राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून आमच्यासाठी हक्काने बाजूला ठेवलेला जो ग्रामपंचायतीचा 5% निधी आहे, हा 5% निधी आमच्यासाठी वापरला जात नाही। आम्ही ज्यावेळेस आमच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक, सरपंच किंवा तिथल्या सदस्यांना जेव्हा विचारतोय त्यावेळेस त्यांच्याकडून आम्हाला उडवाउडीची उत्तर दिली जातात किंवा आम्हाला तो खर्च किंवा जो 15 वित्त आयोग आहे, या 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्राम विकासासाठी जो निधी उपलब्ध करून दिला जातो, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचा जो कर मालमत्ता असते, कराच्या स्वरूपामध्ये जो निधी उपलब्ध होतो, त्या निधीच्या बदल्यात 5% निधी हा त्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या दिव्यांग बांधवांसाठी केला जातो। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या 5% निधी कोणकोणत्या योजनांसाठी वापरला जातो, लाभार्थ्यांना कशा पद्धतीने त्या 5% निधीचा उपयोग करून घेता येणार याविषयी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहे। परंतु माझा लाभार्थी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला योग्य ते उत्तर मिळत नाहीत आणि तो निधी हा तुमच्यासाठी आहे असं नाहीये, बाकीच्या गोष्टींसाठी आहे, तो निधी आम्ही इतर कामासाठी वापरलाय, त्यामुळे निधी शिल्लक नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जातात। पण सर्वांना माहित आहे का, हा जो 5% निधी आहे हा राखीव स्वरूपामध्ये फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठी खर्च करावा लागतो आणि केला जातो। परंतु काही ग्रामपंचायतीमध्ये मात्र तसं चित्र दिसत नाही। अशातच या 5% निधीच्या संदर्भात जबाबदार व्यक्ती म्हणजे ग्रामसेवक किंवा ती संपूर्ण ग्रामपंचायत किंवा सरपंच, उपसरपंच यांची जबाबदारी आहे की ते 5% निधी संबंधित लाभार्थ्यांनाच दिलं पाहिजे। इतर ठिकाणी खर्च करणे हे कायदेशीर गुन्हा आहे, कायदेशीर कारवाई सुद्धा त्यांच्यावर होऊ शकते। एक लक्षात ठेवा, आता या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची बाब समजून घेणं खूप गरजेचं आहे की आपल्याला या 5% निधीचा जर वापर करून घ्यायचा असेल, लाभ घ्यायचा असेल, तर प्रत्येक दिव्यांग बांधवांनी आपापली ग्रामपंचायत जरी सांभाळली तरी सुद्धा आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो। एक लक्षात ठेवा, एक गाव असेल किंवा संपूर्ण ग्रामपंचायत असेल, तर त्या ग्रामपंचायतीमध्ये कशाही करून एक 100 तरी दिव्यांग भेटतील आणि या 100 दिव्यांगांनी जर एकत्र येऊन जर विचार जर केला तर नक्कीच हे 5% 100% तुम्हाला उपयोगी येऊ शकतात। एक लक्षात ठेवा, हे तुम्हाला जे 1500 रुपये येतात ना, त्या 1500 रुपयाच्या जास्त रक्कम तुम्हाला या निधीतून उपलब्ध होऊ शकतो। स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता, वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध तुम्हाला करता घेऊन येता येऊ शकतं। परंतु मित्रांनो, माझा दिव्यांग बांधव संघटित होत नाहीत। आता एक लक्षात ठेवा, जर समजा त्या ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकांनी जर ही कारवाई जर व्यवस्थित पूर्ण जर केली नाही तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागू शकतो। आता तुम्हाला असा प्रश्न असेल की सर, आम्हाला आमचा ग्रामसेवक खूप त्रास देतोय, आम्हाला सुद्धा या ठिकाणी आमच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजे, यासाठी काहीतरी केलं पाहिजे। तर यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, ते म्हणजे तुमच्या पंचायत समितीमध्ये जे गट विकास अधिकारी असतात, पूर्ण या सिस्टमचा प्रमुख, संपूर्ण ग्रामपंचायतींचा जो प्रमुख असतो गट विकास अधिकारी, त्याला तुम्हाला निवेदन द्यायचं किंवा पत्र करायचं आहे की बाबा, मी या ठिकाणी अशा पद्धतीचा लाभार्थी आहे, माझं UDID कार्ड असं आहे, मी या योजनेचा लाभार्थी असून तरीसुद्धा मला आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जे 15 वित्त आयोगाचे किंवा कराच्या माध्यमातून जो दिव्यांग बांधवांसाठी खर्च करण्याचा जो निधी असतो तो निधी मला मिळत नाही किंवा ग्रामसेवक मला उडवाउडवीची उत्तर देतात। सरळ त्या ग्रामसेवकाचं नाव टाकायचं आणि स्पष्टपणे सांगायचं। सुरुवातीला आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलायचं ग्रामसेवकाशी। जर समजा त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित उत्तर दिलं नाही तर मात्र या ठिकाणी तुम्हाला येऊन त्याच्यावरती कारवाई संदर्भात निवेदन द्यायचं आणि त्या निवेदनाची दखल लगेचच घेतली जाते। कारण आत्ता जो दिव्यांग बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा दुवा म्हटला जाणार तो म्हणजे तुकाराम मुंडे साहेब यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांचं काम सर्वांना ठाऊक आहे। त्यामुळे जर समजा तुम्ही त्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर लगेचच त्याची कारवाई होणार आहे आणि त्याची जी प्रत आहे, ही प्रत खाली जे प्रत असतो तो प्रत दिव्यांग मंत्रालयाला पोच करायची, म्हणजे तो अधिकारी लगेच समजून जाईल का या व्यक्तीने फक्त मलाच पत्र दिलेलं नाहीये, तर तुकाराम मुंडे साहेब यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे असं या ठिकाणी सिद्ध होणार आहे ना, लवकर त्याची कारवाई होणार आहे। जर समजा त्या निवेदनाची दखल घेतली नाही तर मात्र काय केलं पाहिजे याविषयी मला तुम्ही प्रत्यक्ष फोन करा, मी तुम्हाला गायडन्स करेल। 100% त्या निवेदनानेच तुमचं काम होणार आहे आणि निवेदन दिल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं जर काम झालं नाही आणि त्या ग्रामसेवकाने जर काम केलं नाही तर त्या ग्रामसेवकाला कायदेशीर त्या ठिकाणी शिक्षा होऊ शकते। जर समजा
ज्या ग्रामसेवकांनी जर त्या ठिकाणी जर तुमचा निधी जर चांगल्या पद्धतीने विनियोग करून जर वापर केला नाही, टाळाटाळ जर केली, तर त्याच्यावरती कोणकोणती कारवाई होऊ शकते हे थोडक्यात आपण या ठिकाणी समजून घेऊया। तर जो ग्रामसेवक असतो त्याच्यावरती प्रशासकीय कारवाई होऊ शकते, म्हणजे त्याच्याकडून तो स्पष्टीकरण मागवला जातो, त्याला शो केस नोटीस असं म्हणतात, किंवा समाधानकारक उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई सुद्धा त्याच्यावरती होऊ शकते। कधी कधी तर निधी खर्च न करणे, गैरवापर सिद्ध झाल्यास ग्रामसेवकाला निलंबन अथवा सेवा समाप्तीची शिक्षा सुद्धा होऊ शकते। त्याचबरोबर निधीचा अपहार, गैरवापर केल्यास फौजदारी गुन्हा दाखल सुद्धा होऊ शकतो। IPC 409 ही शासकीय निधीचा गैरवापर केला म्हणून सुद्धा त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई होऊ शकते। त्याचबरोबर नुसती ग्रामसेवकांवरती कारवाई होत नाही, तर वरिष्ठांवरती सुद्धा कारवाई होऊ शकते। यामध्ये फक्त ग्रामसेवक नाही, तर संबंधित ग्रामपंचायत, सरपंच, पंचायत समिती अधिकारी यांना सुद्धा कारवाईला सामोरे जावे लागू शकते। तर अशा पद्धतीने मित्रांनो हे घडू शकतं, पण तुम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा पुढाकार केला पाहिजे। काही ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांचं काम अतिशय चांगलं आहे, त्या कामाला माझा सलाम आहे, परंतु काही ठिकाणी मात्र ग्रामसेवकांच्या माध्यमातून चुकीची कारवाई केली जाते। ज्या ठिकाणी चांगलं काम केलं जातं त्या ठिकाणी आपण नक्कीच त्यांची प्रशंसा करणार, पण ज्या ठिकाणी चुकीचं काम केलं जातं, माझ्या दिव्यांग बांधवांना त्यांचे हक्काचे पैसे मिळण्यासाठी अडथळा निर्माण होत असेल तर नक्कीच आपण या ठिकाणी आवाज उठवणार। या संदर्भात तुम्हाला काहीही मदत लागली तर नक्की माझ्याशी संपर्क साधा। कमेंट बॉक्समध्ये सुद्धा प्रश्न विचारू शकता, तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्हाला अडचणी येतात का, या संदर्भात तुम्ही आपलं जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप चॅनेल आहे, त्यावरती जॉईन होऊ शकता। महिला वर्गाने व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन व्हायचं आहे, पुरुष वर्गाने व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे। सुरक्षित दृष्टीने आपण हा नियम या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या संदर्भात तयार केलेला आहे। योजनांच्या संदर्भात ज्या ज्या काही तुमच्या मनामध्ये शंका असतील डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता। कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, नक्कीच त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या हक्काचे 5% निधी कशा पद्धतीने मिळवता येणार आहे, ग्रामसेवकांना तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत, तरच तुम्हाला ग्रामसेवक सुद्धा व्यवस्थित वागणूक देईल। तुम्ही स्वतः ॲक्टिव्ह होणं खूप गरजेचं आहे। निदान ग्रामपंचायत तरी तुम्ही तुमची सांभाळली तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे। अशा पद्धतीने एक छोटीशी महत्त्वाची माहिती देण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती। सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।